नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 6 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आणि तो ट्विस्ट असा असणार आहे की युगने माला लाडीगोडी लावून त्यांच्या हातातून बांगड्या काढून घेतल्यात. बांगड्या तर काढून घेतल्यात आणि तो विकायला सुद्धा जात असतो. कावेरी लगेच मोहितला फोन लावते आणि हा सगळा अनर्थ होण्यापासून टाळते. युग घरात चोरी करण्याचा प्रयत्न करतोय, घरातल्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून मोहित युगला बिड्या ठोकतो आणि त्याला जेलमध्ये टाकतो. जेलमध्ये जाऊन सुद्धा युगची काही ॲक्टिंग थांबत नसते. तो मोहितला धमकवायचा खूप प्रयत्न करतो, पण मोहित काही घाबरत नाही. तर इथे सुलक्षणा कावेरीकडे येते आणि यश अजून का नाही आलाय, बांगड्या पॉलिश करायला घेऊन गेलाय, पण एवढा वेळ का लागतो हे विचारायला ती आलेली असते. कावेरीने ठरवलेलं असतं की सुलक्षणाला सगळं खरं सांगून टाकायचं. कावेरी सुलक्षणाला थांबवते आणि म्हणते, मा, आपला यश या जगात नाही आहे. आपल्या घरात राहतोय तो यश नाही, युग आहे. आपला यश एका ॲक्सिडेंटमध्येच गेला आहे आणि जो घरात राहतोय तो युग आहे. यशसारखा दिसणारा तो यश नाही आहे. हे सगळं ऐकून सुलक्षणाला धक्का बसतो. तर हे सगळं कसं होतं, याची सुरुवात कशी झाली आहे हे थोडक्यात पाहू. तर सगळे गप्पा मारत असतात. यश सगळ्यांना सांगत असतो की त्याने हा लुक का चेंज केला आहे. कावेरी युगला थोड्या वेळासाठी बाजूला बोलवते, चहा घेण्याच्या बहाण्याने बाजूला बोलवते. युग विचारतो, चहा कुठे? कावेरी म्हणते, चहा वगैरे काही नाही आहे. ए, तुला मी सांगते ना नीट, हा जो अवतार केला आहे ना, ह्याच्यामुळे सगळ्यांना कळेल, मला धक्का बसेल. त्यापेक्षा मी तुला आत्ताच सांगते, तू घर सोडून निघून जा. तुझा चेहरा फक्त यशसारखा आहे, मन नाही. तुझं मन पण वाईट आणि ॲक्टिंग पण वाईट. युग चिडतो. युग कावेरी यांच्यामध्ये वाद होत असतात आणि तेवढ्यात युगला फोन येतो. त्याच्या मित्राचा फोन आलेला असतो. युग फोन बघतो आणि टेन्शनमध्ये येतो. तो फोनवर बोलायला बाजूला जातो. कावेरी इथे मनात म्हणते, ह्याला फोन आला आणि हा टेन्शनमध्ये आला एकदम, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, आपण ऐकायला हवं. कावेरी युगच्या मागे जाते. युग इथे मित्राशी बोलत असतो. कावेरी चोरून सगळं ऐकत असते. कावेरीला कळतं की युगला पैशाचा प्रॉब्लेम आहे. कावेरी थोडा विचार करते. तिला वाटतं की युगला जे पैसे हवे 2 करोड रुपये, आपण त्याला 2 करोड रुपये दिले तर तो हे घर सोडून कायमचं निघून जाईल, म्हणजे आपल्याला त्याला पैसे द्यायला हवे. कावेरी ठरवते की युगशी बोलायचं आणि त्याला पैसे देऊन टाकायचे, त्याला घरातून निघून जा म्हणायचं. कावेरी विचारच करत असते आणि युग फोनवर बोलत असताना युगचा हात कुंडीला लागतो आणि ती कुंडी वाकडी होते. त्या कुंडीतलं पाणी सगळं कावेरीच्या डोक्यावर पडतं. कावेरी चिडचिड करत तिथून उठून निघून जाते. कावेरीला पुन्हा एकदा आंघोळ करावी लागते. कावेरी आंघोळ करून येते आणि केस पुसत असते. तिला यशची आठवण येते. आपण केस पुसायचो तेव्हा यश असंच आपल्याजवळ यायचा, आपल्याला त्याने साडी गिफ्ट दिली होती, प्रपोज केलं होतं, हे सगळं तिला आठवतं आणि कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं. तर इथे युग मित्राशी फोनवरती बोलून आतमध्ये येतो. त्या माणसाला आता 60,000 रुपये कुठून द्यायचे या विचारामध्ये तो असतो. उदय तिथेच हॉलमध्ये काम करत बसलेला असतो. उदय यशला आवाज देतो. तो यशला सांगतो, अरे यश, आपले वेंडरचे पैसे द्यायचे बाकी राहिलेले आहेत. तू लंडनला निघून गेला आणि त्यामुळे सगळं पेमेंट बाकी राहिले. या एवढ्या चेकवरती सह्या करून दे ना. यश म्हणतो, काय, किती पेमेंट द्यायचं आहे? उदय म्हणतो, जास्त काही पेमेंट नाही आहे. एकाचं 3.5 लाख रुपये, एकाचं 1.5 लाख आणि 2 लाखांचे चेक आहेत. टोटल 5-6 लाख रुपये आहेत, तेवढं द्यायचं आहे आपल्याला, तेवढं पेमेंट करायचं आहे. युगचे हे सगळं अमाऊंट ऐकून डोळे फिरतात. युग मनात विचार करतो की मला इथे 60,000 द्यायला होत नाही आहे आणि हे पेमेंट फक्त 5-6 लाखांचं करतायत. बाप रे. युग त्या चेककडे बघत राहतो. उदय म्हणतो, यश, अरे चेकवरती सह्या कर ना. युग मनात म्हणतो, बाप रे, मी तर सगळं करून आलो आहे, पण ह्याची प्रॅक्टिस काय केलीच नव्हती. मला तर माहिती पण नाही यशची सही कशी आहे. तेवढ्यात तिथे कावेरी येते. कावेरी ते सगळं बघते. कावेरीला वाटतं की चला, आता हा युग चांगला अडकला आहे, सगळ्यांसमोर ह्याचं भांडं फुटणार आणि हा निघून जाणार. युग कावेरीकडे बघतो आणि मदत मागतो, पण कावेरी काही मदत करायला तयार नसते. युग मनात ठरवतो की आपण आता ॲक्टिंग वापरली पाहिजे. युग उदयला असं दाखवतो की त्याला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे. युग फोन घेऊन उभा राहतो आणि तेवढ्यात त्याला चक्कर आल्याचं नाटकसुद्धा तो तिथे करतो. युग चक्कर येऊन खाली पडल्याचं नाटक करतो. उदयला खूप भीती वाटते. उदय कावेरीला म्हणतो, कावेरी पटकन पाणी घेऊन ये. कावेरी काही पाणी आणत नाही. उदय मोठमोठ्याने सगळ्यांना घरातल्यांना आवाज देतो आणि बोलवून घेतो. घरातले सगळे तिथे येतात. सगळ्यांना यशची काळजी वाटते. सुलक्षणा कावेरीला पाणी आणायला सांगते. कावेरी पाणी आणते आणि जोरात ती युगच्या तोंडावर पाणी मारते. कावेरीला माहिती असतं की युगची ही सगळी नाटकं चालू आहेत. सुलक्षणा युगला आतमध्ये घेऊन जाते. तर थोड्या वेळाने युग रूममध्ये बसलेला असतो आणि सुलक्षणा त्याच्यासाठी चहा घेऊन येते. सुलक्षणा युगच्या चेहऱ्यावरती टेन्शन बघते. सुलक्षणा विचारते, यश, काय झाले?
कसलं टेन्शन आहे का? अरे तू लंडनवरून आलायस ना तेव्हापासून मी बघते, तू खूप विचित्र वागतोयस. कसलं टेन्शन आहे का तुला? तसं असेल तर मला सांग ना. युग म्हणतो, काही नाही मा, मला कसलंच टेन्शन नाही. सुलक्षणा म्हणते, माहिती आहे मला, निशाच्या लग्नाचं टेन्शन आलं आहे ना, नाहीतर मीटिंगमध्ये काहीतरी झालं असेल. यश, मी आता तुझं काही ऐकणार नाही आहे. तुझा चेहरा पण खूप विचित्र झाला आहे. मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे आणि सगळ्या टेस्ट करणार आहे. अरे तुझा चेहरा कसा झाला आहे तो? मला तुझ्याकडे बघवलं जात नाही आहे. बाळा, तू टेन्शनमध्ये नको राहूस. तुला काही झालं तर मी ते सहन नाही करू शकणार. असं म्हणून सुलक्षणा रडायला लागते. सुलक्षणा आपल्या हातांनी डोळे पुसते आणि युगचं लक्ष सुलक्षणाच्या हाताकडे जातं. सुलक्षणाच्या हातामध्ये एवढ्या जाड सोन्याच्या बांगड्या आहेत, त्याच्याकडे लक्ष जातं. युग ठरवतो की घरामध्ये चोरी करायची नाही. आपण घरातलं एक एक सामान विकायचं आणि असं सोनं विकायचं. याच्या जागी दुसरं खोटं सोनं आणून ठेवायचं. या 2 बांगड्या जरी विकल्या तरी 5 लाख रुपये येतील. युग म्हणतो, मा, अगं या बांगड्या कशा बांगड्या झाल्या आहेत? त्या काळ्या पडल्या आहेत आणि माझ्या माने काळं घातलेलं मला अजिबात आवडणार नाही. ते काढून दे, मी पॉलिश करून आणतो. सुलक्षणा म्हणते, नाही रे, काळं नाही पडलेले, ते पाण्यामध्ये हात असतो ना, त्यामुळे त्याची पॉलिश गेली आहे बस. यश म्हणतो, तू नाही देणार आहेस का? ठीक आहे, मी नवीनच घेऊन येतो ना बांगड्या. सुलक्षणा म्हणते, नवीन नको रे, घे, याच बांगड्या घे आणि याला पॉलिश करून आण. सुलक्षणा बांगड्या काढून देते. युगला खूप आनंद झालेला असतो आणि तेवढ्यात तिथे कावेरी येते. कावेरी युगच्या हातामध्ये त्या बांगड्या बघते. ती धावत आतमध्ये येते आणि सुलक्षणाला थांबवण्याचा प्रयत्न करते. सुलक्षणा म्हणते, कावेरी, हे सगळं काय चालू आहे गं? तू वेगळंच वागतेस, विचित्र का वागतेस अशी? कावेरी म्हणते, नाही मा, अहो तुमच्या बांगड्या आहेत ना, मग मला असं वाटतं ना की आपण तिघंही जाऊ आणि पॉलिश करून घेऊ. सोनाराचं काम हो. अहो जरा जरी इकडे तिकडे राहिलं ना की परत आपल्याला जावं लागेल. मग आपणच जाऊ ना. आणि यशला कसं काय कळणार आहे काही? सुलक्षणा म्हणते, कावेरी, यशच सगळं बघतो हा, तो बघेल. आणि मला स्वयंपाक आहे, मी स्वयंपाकाला जाते. सुलक्षणा स्वयंपाक करायला जाते. कावेरी युगला थांबवायचा प्रयत्न करते. युग कावेरीला म्हणतो, आता या बांगड्या माझ्याजवळ आहेत. मी याच्या जागी खोट्या बांगड्या आणणार आणि ह्या विकून टाकणार. जे मी ठरवलं ते ठरवलं. मला कोणीही अडवू शकत नाही. युग त्या बांगड्या घेतो आणि घराबाहेर पडतो. तो आपल्या मित्राला फोन लावतो आणि मित्राला सांगतो की आता शेठचे मी पैसे देऊन टाकणार. आता आपलं सगळं चांगलं होणार आहे. तेवढ्यात तिथे कावेरी येते. कावेरी युगच्या हातातून त्या बांगड्या ओढून घेते. दोघांमध्ये बरेच वाद होतात आणि तेवढ्यात तिथे मोहित येतो. मोहित युगच्या हातामध्ये बेड्या ठोकतो. युग विचारतो, मला का अटक करताय तुम्ही? मोहित सांगतो की तू घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि आता या बांगड्या पण विकायला चाललायस. युग विचारतो, हे सगळं तू सांगितलं असशील ना कावेरी? कावेरी म्हणते, हो, मीच सांगितले. जा आता जेलमध्ये खडी फोडत बस. युग कावेरीला चॅलेंज देतो. तो कावेरीला म्हणतो, आता बघ, एक दिवस असं येईल ना की तू स्वतःहून माझ्याकडे येशील. आता हे आय हेट यू म्हणतेस ना, त्याच्या जागी आय लव्ह यू म्हणशील आणि स्वतः पाय घाड्या घालून मला घरात घेऊन जाशील. कावेरी म्हणते, इम्पॉसिबल, जा तू. मोहित युगला घेऊन जातो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 6 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की मोहित युगला जेलमध्ये टाकतो. युग धमकवत असतो, त्याची ॲक्टिंग चालूच असते. मोहित त्याला काही भाव देत नाही. तर इथे सुलक्षणा कावेरीकडे येते. कावेरी सुलक्षणाला सगळं सांगते. कावेरी म्हणते, मा, यश या जगामध्ये नाही आहेत. आपल्याला सोडून ते कायमचे निघून गेलेत. एका कार ॲक्सिडेंटमध्ये यश गेले आहेत आणि आपल्या घरामध्ये जो राहतोय तो यश नाही, तो फक्त यशसारखा दिसतो. सुलक्षणाला ते ऐकून एकदम धक्का बसतो.